शहरातील प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी 13 ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक हायना तरस लक्कडबग्गा स्पष्ट दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। ही घटना रात्री 11:15 वाजताच्या सुमारास घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर लक्कडबग्गा प्राणी सामान्यतः जंगलात वास्तव्य करणारा असून त्याचे दात तीक्ष्ण व जबडा अत्यंत मजबूत असतो। हा प्राणी कुत्र्यांवर, शेळ्यांवर तसेच असावधानतेने चालणाऱ्या मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना याचा गंभीर धोका संभवतो। घटनेनंतर परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात भीती आणि घबराटीत असून अनेकांनी रात्री घराबाहेर जाणे बंद केले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचे ओरडण्याचे आवाज वाढले होते, ज्यावरून हा प्राणी आसपासच फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। सदर भाग हा शिंदखेडा वन क्षेत्राच्या हद्दीत येतो। या पार्श्वभूमीवर नागरिक प्रतिनिधी ललित गंगाधर माळी यांनी वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे शिंदखेडा प्रादेशिक कार्यालय यांना लेखी पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी परिसरात पिंजरे लावून पकड मोहीम सुरू करावी तसेच वन विभागाचे विशेष पथक पाठवावे अशी मागणी केली आहे। दरम्यान वन विभागाने त्वरित तपासणी करून लक्कडबग्ग्याचा शोध घ्यावा, अन्यथा कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील अशी स्थानिक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।